महाराष्ट्रासह देशविदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगावचे संत गजानन महाराजांचे मंदिर सर्वांना माहीत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। श्री गजानन महाराजांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते। महाराजांच्या समाधीस्थळावर भव्य मंदिर बांधले गेले आहे। त्याची व्यवस्था येथील गजानन महाराज संस्थान पाहते। श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिर मध्यभागी समोरच 2 भव्य प्रवेशद्वारे आहेत। श्रींचे समाधी मंदिर अत्यंत आकर्षक अशा संगमरवरी बांधणीतून घडविलेले आहे। थेट दर्शन तसेच श्री मुखदर्शनावदारे भक्तजनांना आराध्य दैवताचे अलौकिक रूप पाहता येते। गाभायासमोरील प्रशस्त मोकळ्या जागेतून श्री गजानन महाराजांचे डोळा भरून दर्शन घेता येते। श्रींचे दर्शन घेऊन भुयारातून भक्त श्रीराम मंदिरात प्रवेश करतात, अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे। संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवितात। म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर श्री गजानन महाराज संजीवन समाधी स्थानाच्या वरील बाजूस सुवर्णमयी प्रभावळीतून साकारलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांच्या संगमरवरी आकर्षक व विलोभनीय मूर्तीचे दर्शन होते। या मंदिराचे प्रवेशद्वार तसेच गाभायातील काही भाग सुवर्णपत्र्याने मढविलेला आहे। येथेच श्रींच्या नित्य वापरातील पादुका तसेच चांदीचे मुखवटेही आहे। हे चांदीचे मुखवटे श्रींच्या पालखी सोहळ्यामध्ये भक्तदर्शनार्थ ठेवले जातात। श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन पाया चढून वर येताच पाषाणातून कोरलेल्या कलाकुसरयुक्त नक्षीदार कमानी आणि डौलदार खांबांवर साकारलेल्या भव्य सभामंडपात श्री गजानन विजय ग्रंथातील श्रींचे विविध लीला प्रसंग चित्ररूपाने साकारलेले दिसतात। पूर्वीच्या दगडाच्या खांबावर रंग चढवल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात। याच सभामंडपात श्रीराम मंदिर तसेच दासमारुतीचे छोटे परंतु आकर्षक मंदिर दृष्टीस पडते। प्राचीन काळी शृंगमुनींनी वसविल्यामुळे शृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगाव म्हणून ओळखले जाऊ लागले। येथील सुप्रसिद्ध शिवमंदिरामुळे या गावास शिवगाव असेही म्हणत। या शिवगावाचे पुढे शेगाव असे नामकरण झाले। शेगाव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र हे ओळखले जाते श्री गजानन महाराजांच्या पावन वास्तव्यामुळे। संस्थानाच्या भक्त निवासमध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय केलेली आहे। तेथे 700 खोल्यांची व्यवस्था असून गर्दीच्या वेळेस त्या व्यतिरिक्त 5000 बिछाने देखील पुरविण्यात येतात। येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे। आनंद सागर विसावा येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे। श्रींच्या दर्शनासाठी विविध राज्यातून हजारो भाविक दिंडीद्वारे पायदळ शेगावला येतात। विसावा भक्त निवास कॉम्प्लेक्सच्या 150 खोल्या आणि 72 वसतिगृहांमध्ये त्यांना राहण्याची सोय आहे। हे विशेष म्हणजे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी आहे। महत्त्वाच्या सणांच्या काळात मोठ्या संख्येने भाविकांना सामावून घेण्यासाठी वॉटरप्रूफ तंबू लावले जातात आणि मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय येथे आहे। सुरुवातीला आनंद विसावामध्ये येता येता आपल्याला तुतारी घेऊन असताना हे 2 पुतळे आपल्याला खूप मोठ्या अशा आकारात आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 40 ते 50 एकर शेतीमध्ये पसरलेला आनंद विसावा परिसर आपल्या डोळ्याला भावतो। खूप छान निसर्गरम्य असलेला आनंद विसावा याच एक दर्शन घेऊया। बघू शकता या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रूम्स आणि तेही मोठे मोठे इमारतीमध्ये स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला या रूम भक्तनिवास आनंद विसामध्ये पाहायला मिळतात। तसेच भक्तनिवास बाजूला प्रसादालय आहे ज्यामध्ये आपल्याला फक्त 60 रुपयामध्ये जेवण मिळते। इतकं स्वस्त आणि इतकं छान जेवण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेच मिळत नाही।
फक्त आणि फक्त आपल्याला महाराष्ट्रामध्ये शेगाव संस्थान गजानन महाराज या ठिकाणीच इतकं स्वस्त आणि इतकं चांगलं जेवण पाहायला मिळते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे आणि व्यवस्थितरित्या झाडे लावलेली आहे, त्याची शीतगार थंडी हवा आपल्याला या ठिकाणी की ती बसल्यावर मिळते। तसेच जागोजागी आनंद विसावामध्ये तंबू लावलेले आहे ज्यामध्ये आपल्याला बसता येते। बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये स्वच्छ एक चांगल उदाहरण म्हणजे शेगाव आणि शेगाव मध्ये असलेले सगळ्यात महत्त्वाचे सेवाधारी। हे सेवाधारी शेगाव संस्थान मध्ये निशुल्क पैशांमध्ये सेवा देतात आणि या संपूर्ण शेगाव मधील शेगाव संस्थान स्वच्छ ठेवण्याचे काम करतात। त्यांचं हे काम पाहून एक त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायला पाहिजे। बघू शकता किती छान प्रकारे या झाडाची कटिंग केलेली आहे आणि या झाडाच्या भोवताल एक टेबल तयार केलाय, त्या ठिकाणी आपण बसू शकतो। चला तुम्ही पण एकदा शेगाव संस्थान या ठिकाणी भेट द्या आणि शेगाव भक्तनिवास आनंद सागर विसावा या ठिकाणी राहण्याचा आनंद घ्या। धन्यवाद। या करता अभ्यास आणि उपासना या दोन्ही आपल्याला या शास्त्रज्ञांमध्ये